बँक खाते, ड्रग्ज, नशा, पैसा, मुली, सेक्स, देह व्यापार, सट्टा, क्रिकेट बुकिंगचा हैदोस, या सर्व गोष्टींचं जुळलेलं गुपित दडलंय ते एका बँक अकाउंटमध्ये. ऐकून हादरलात ना? हो, जे आपण ऐकताय ते अगदी सत्य आहे. आणि या सत्याच्या मागे दडलेला आहे प्रवास हा वर्ध्यापासून तर चक्क विदेशापर्यंतच्या काळ्या बाजाराचा. नेमका हा प्रवास काय आहे, काय घडतंय आपल्या आजूबाजूच्या परिसरात, आपल्या युवकांसोबत, आपल्या युवतींसोबत, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आहोत रहस्य काळ्या बाजाराचं या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी पलाश उमाटे आज आपल्यासमोर या काळ्या बाजाराचं रहस्य उलगडण्याकरिता आपल्या समोर आहे. विचार करा, आपल्या खात्यातले 25 लाख रुपये कपात झाले, सायबर क्राईम झाला आहे आणि पैसे गायब. तर हे पैसे थेट ठगणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात गेले का? हे ठगणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जर गेले तर पोलीस त्यांना थेट अटक करते का? तर कदाचित नाही तर बिलकुल नाही. कारण ठगणारा हा व्यक्ती हा तुमचा पैसा स्वतःच्या खात्यात कधी सरळरित्या घेतच नसतो. तर हा पैसा जातो इतरांच्या अकाउंटमध्ये, तो पैसा जातो सर्वसामान्य नागरिकांच्या, सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या, सर्वसामान्य विद्यार्थिनींच्या, तर काही महिलांच्या खात्यात. तर नेमकं या खात्याला म्हणतात काय? हे खातं काय? हे खातं म्हणजे आणखी कुठलं बँकेचं खातं नसून याला म्यूल खातं म्हणतात. नेमकं हे म्यूल अकाउंट आहे तरी काय, आणि या म्यूल अकाउंटच्या मागे दडलेलं रहस्य काय? हे म्यूल अकाउंट बनवतं कोण? या सर्व बाबींचा उलगडा आपण आता करणार आहोत. नेमकं म्यूल अकाउंट हे इतर बँकांसारखंच अकाउंट असतं, मात्र हे प्रत्यक्ष वापरणाऱ्या व्यक्तीचं नसून हे अकाउंट काळे धंदे करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या, विद्यार्थ्यांचं, महिलांचं अनैतिकरित्या तयार केलेलं अकाउंट असतं. आणि या अकाउंटमध्ये जो काही व्यवहार होतो याचं संपूर्ण नियंत्रण हे त्या मोठ्या अवैधरित्या कारभार चालवणाऱ्या व्यक्तीकडे असतं. जसे की ज्याच्यामध्ये त्याचं इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड असतील, त्याचं ATM असेल, त्याचं बँक पासबुक असेल किंवा होणारा कुठलाही इतरत्र व्यवहार. पैसा येणार, पैसा जाणार, मात्र त्याची माहिती त्या अकाउंट धारकाला नाही. यालाच म्हणतात म्यूल अकाउंट. पण हे म्यूल अकाउंट नेमकं बनवल्या कसं जातं, कशा प्रकारे हे तयार केलं जातं, याच्या मागचं नेटवर्क काय, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर हे अपराधी ही म्यूल अकाउंट आणतात कुठून? हे अकाउंट इतर कुणाचं नसून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं, सर्वसामान्य महिलांचं, गोरगरिबांचं, अशाच पीडितांचं ज्यांना पैशांची अत्यावश्यक गरज आहे. आणि या गरजेचा लाभ घेऊन यांना प्रलोभने देऊन, होऊ शकतं ते पैशांचंच असेल असे नाही, बऱ्याच ठिकाणी तर नशा करण्यासाठी लागणारा पैसा हा सुद्धा यांच्याच माध्यमातून दिला जातो. मोठ्या प्रमाणावर वाढणारे MD असेल, हे सुद्धा याच व्यापाऱ्यांचं. म्हणजे पैसा पण द्यायचा, MD पण द्यायची आणि पैसा परत मिळवायचा, हाच मूळ यांचा धंदा. या धंद्याच्या मागे सुरू असलेलं कटकारस्थान हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच, आणि या स्वार्थासाठी सुरू असलेला तडजोडीचा जो प्रयत्न, याच्या मागे मरतोय तो सर्वसाधारण माणूस. म्यूल अकाउंट बनलं, पण या बनल्यानंतर नेमका व्यापार कसा चालतो हे आपण जाणून घेणार आहे. हे अकाउंट सर्वसामान्य नागरिकांचं बनवलं गेलं. हे बनवल्यानंतर 1, 2, 3 असे अनेक हजारो अकाउंट तयार करण्यात आले. आणि हे आता वापरणार ते कशासाठी? तर आपल्याला माहिती असेल, ऑनलाईन गेमिंग, सट्टा बाजार, त्या व्यतिरिक्त क्रिकेटची बेटिंग, इतर सुद्धा गेमिंग, आणि प्रामुख्याने सर्वसामान्य जो त्रस्त आहे तो म्हणजे फ्रॉड, सायबर फ्रॉड. या सायबर फ्रॉडमधून जो काही पैशांची कपात केली जाते ही थेट व्यक्तीच्या अकाउंटमध्ये नाही जात, अपराध्याच्या अकाउंटमध्ये नाही जात, तर ती डिवाइड होते
एक प्रमाणेच अनेक अकाउंट जमा केलेल्या अकाउंट्समध्ये विड्रॉल जी आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते. बरेचदा एटीएमच्या माध्यमातून कॅश काढली जाते, बरेचदा हे UPIच्या माध्यमातून कोणाला ट्रान्सफर केल्या जाते, तर बरेचदा कुठेतरी काढलेली ही कॅश हवालाच्या माध्यमातून समोरच्याला पोहोचवली जाते. तर या संपूर्ण काळ्या बाजारातील या म्यूल अकाउंटचा नेमका अपराधी कोण? काय वाटतं मंडळी आपल्याला? याचा अपराधी कोण? तर याचा अपराधी सर्वप्रथम तोच ज्याने हे खातं उघडलंय. हे तुम्हीच ज्यांनी स्वतःहून खातं त्यांना उघडून दिलंय हे व्यापार करण्याकरिता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ज्या गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार आपण आरोपी बनतात. त्यामुळे थोड्याशा पैशांच्या लालचे खातीर आपण विकल्या गेलोय. प्रत्यक्ष रूपात नाही, आपण येणाऱ्या पैशांमधून मौज मजा मारतोय, पण आपण कुठेतरी स्वतःच फसतोय. जर आपल्याला वाचायचं आहे या संपूर्ण ट्रॅपमधून तर आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी आपण जे काही अकाउंट खोललेले आहेत, ज्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात 1, 2, 3 अनेक अकाउंट जर उघडले असतील तर ते अकाउंट घेऊन प्रत्यक्ष पोलिसांच्या समक्ष जाऊन त्याबाबतची तक्रार दाखल करा आणि स्वतःहून आपण हा गुन्हा केलेला नाही याबाबतची संकल्पना पुढच्या लोकांना द्या, जेणेकरून ही साखळी ही उघडकीस येईल आणि पोलिसांना सुद्धा तपास करण्यासाठी सोयीस्कर होईल आणि आपला आजूबाजूचा परिसर, युवक आणि आपला देश सुद्धा वाचेल. पण या संपूर्ण बाबींमध्ये आपण ही चर्चा आज वर्ध्यात का करतोय? पडला ना प्रश्न आपल्याला? हो, या संपूर्ण प्रणालीचा केंद्रबिंदू म्हणून हे वर्धा सुद्धा कार्यरत आहे. वर्ध्यात सुद्धा हजारो अकाउंट गेल्या काही महिन्यांमध्ये उघडल्या गेले, करोडो रुपयांचं ट्रान्झॅक्शन सुद्धा केल्या गेलेले आहेत. त्याबाबतच्या तक्रारी दाखल झाले, गुन्हे दाखल झाले, आरोपी अटकेत घेतले, सुटले सुद्धा, मोकाट सुद्धा फिरत आहेत. त्यामध्ये काही पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचं सुद्धा चित्र आहे. तरी सुद्धा ह्या संपूर्ण खेळाला कुठेच अंकुश लागता लागत नाहीये. तर नेमकं याच्या मागे प्रकरण हे कधी सुरू झालं यावर सुद्धा आपण प्रकाश टाकूया. आपल्या माहितीसाठी सांगतो, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात ही झाली 30 एप्रिलच्या एका तक्रारीनंतर. त्याचा सूत्रधार म्हणजेच तन्मय भगत व त्याची आई चेतना भगत यांच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रकार वर्धा शहराच्या एका API पर्यंत जाऊन पोचला. APIचं हस्तक्षेप असल्यानंतर हे आपल्याला जाणून सांगण्यात आलं, त्यावर कारवाई करण्यात येणार हे दर्शनी दिसत होतं. मात्र त्यांच्यावर कारवाई न करता फक्त हेडक्वार्टरलाच अटॅच करण्यात आलं. चा खेळ खंडोबा बघता त्या APIला हेडक्वार्टरला जोडून फक्त त्याला रिलॅक्सेशन दिलं का? आरोपींना मुकाट सोडून या संपूर्ण प्रणालीचा जो खेळ आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का? की या संपूर्ण प्रणालीत पोलीस प्रशासनाचा सुद्धा हस्तक्षेप आहे? यासारखे अनेक प्रश्न मला, तुम्हाला आणि इतर सर्वांनाच पडतात. पण या संपूर्ण चळवळीला गेल्या काही महिन्यात 4,500हून जास्त खाते उघडण्यात आले. या प्रणालीच्या माध्यमातून अनेकांचे अकाउंट घेण्यात आले, करोडोचा व्यापार झाला. पण हे अकाउंट सुद्धा जे उघडण्यात आले हे आपल्या माहितीसाठी सांगतो, हे करंट आणि सेव्हिंग अकाउंटच्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे हे अकाउंट आपलं तर नाही ना, हे स्वतःहून जाचून पडताळून बघा. जर असेल तर हो, खतऱ्याची घंटी आपल्यावर सुद्धा फिरते. आपण तर या देशाच्या विरोधात चालणाऱ्या गतिप्रणालीमध्ये इन्व्हॉल्व नाहीत ना, याची शहानिशा नक्कीच करा. या संपूर्ण प्रकरणात सहभागी आरोपींमध्ये तन्मय भगत, अंकुर जैन, सनी होलानी,
पंकज लालवाणी आणि आताच नुकतीच अटक झालेला दीपेश पंजवाणी. हे बोटावर मोजण्या इतकेच हे आरोपी आहेत का, की या आरोपींच्या मागे काही मोठे सुद्धा लोक बसलेले आहेत? हे बघणं फार गरजेचं झालं असून सध्या हे वर्धा शहराच्या दयालनगर, पोद्दार बगीचा आणि इतरत्र ठिकाणी वास्तव्यास आहे. पण हे राहणारे ठिकाण हे केवळ वर्धेचेच आहेत का, की याच्या पलीकडे सुद्धा आणखी मोठा व्यापार आणि काही गुपित दडलेला आहे? या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश पंजवाणी असल्याचं बोललं जात आहे. पण सध्या तरी तो मोकाट फिरतोय हे मात्र तितकंच खरं. त्यामुळे येणाऱ्या तपासात योगेश पंजवाणी हा पोलिसांच्या ताब्यात राहणार का, की जमा केलेल्या आरोपींना सुद्धा सोडल्या जाणार? हे गंभीर गुन्हे असताना, लोकांच्या जीवाशी खेळत असताना यांना कुठल्याच प्रकारची कोणाविषयीची चिंता किंवा काळजी नाही का वाटत? केवळ पैसा कमवण्यासाठी सर्वच लोकांच्या जीवावर बेतून त्यांच्या मार्फत केवळ पैसा कमवणे हा एवढाच उद्देश राहिलाय का? म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये पोलीस प्रशासन या संपूर्ण आरोपींच्या माध्यमातून टोळी ही उघडकीस करणार का? जुळून असलेली साखळी ही उलगडून त्या शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचणार का, की या शहरासह जिल्हा, राज्य आणि देशातील युवकांचा सुद्धा जीवाचा हा सत्यानाश करणार? हे आता बघण्यासारखं राहणार आहे. या संपूर्ण प्रकरणात देहव्यापार कशा प्रकारे होतो, मुलींचा वापर कशा प्रकारे केला जातो, यासह या संपूर्ण प्रकरणाचं गोवा आणि भोपाळ कनेक्शन नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी जनसंग्रामशी जुळून राहा. जनसंग्राम आपल्यासाठी नवनवीन ताज्या घडामोडींना घेऊन आपल्यासाठी यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारची विचार न करता जनसंग्रामला त्वरित फॉलो करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी सदैव तत्पर राहा. आणि शेवट जाताना मात्र एवढंच सांगतो की प्रत्येकाने आपलं अकाउंट एकदा तरी नक्की चेक करा, कारण कदाचित जर आपण कुणाला इतरांना अकाउंट दिलं असेल तर हो, खतऱ्याची घंटी तुमच्यावर सुद्धा आहे.